गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील 7 पीर दर्ग्याला महापालिकेची नोटीस लागली आहे। 15 दिवसात स्वतःहून अतिक्रमण काढा, अन्यथा महापालिका या संदर्भात कारवाई करेल अशा आशयाची ही नोटीस जी आहे ती संपूर्ण दर्ग्याला लावण्यात आलेली आहे। हे धार्मिक स्थळ अनधिकृत असल्याचा उल्लेख देखील महापालिकेच्या या नोटीसमध्ये करण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी याच दर्ग्यावरील वादग्रस्त अतिक्रमण महापालिकेनं काही प्रमाणात हटवलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा महापालिकेनं या संदर्भातली नोटीस जी आहे ती लावलेली आहे। दर्ग्याच्या विश्वस्तांनी वक्फ बोर्डात या संदर्भात धाव घेतली होती। आता महापालिकेने ही नोटीस दिल्यानंतर वक्फ बोर्डाच्या संदर्भात आणि त्याचप्रमाणे दर्ग्याचे विश्वस्त नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दरम्यान आपण बघू शकतोय की या वादग्रस्त दर्ग्याच्या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। महापालिकेची नोटीस या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आता एकूणच पुढे दर्ग्याच्या विश्वस्तांकडून काय कायदेशीर कारवाई केली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।